मुंबईतल्या महापौर पदाची उत्कंठा शिगेला. शिवसेना भाजपवर दबाव टाकत असल्याच्या चर्चा शिंदेंनी फेटाळल्या, तर ठाकरेंचीही भाजपसोबत पडद्यामागे जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा. शिंदेंच्या ठाण्यात भाजपकडनं 2 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी. शिंदेंना स्पष्ट बहुमत असूनही भाजपचा प्रस्ताव. जनतेची कामं करण्यासाठी पदं महत्वाची, अन्यथा विरोधात बसू, भाजपचा थेट इशारा. कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना बहुमतापासून दूर असल्यामुळे घोडे बाजाराला ऊत येण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल. 2 नगरसेवकांच्या घरावर लावली नोटीस. 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत. इच्छुकांच्या सोडतीकडे नजरा. आधीच्या आरक्षणाची चिठ्ठी बाजूला ठेवून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार. पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा भव्य पायी मोर्चा. डहाणूच्या चारोटीहून सुरू झालेला मोर्चा उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. दिल्लीनंतर आता मुंबईत बिहार भवनाची भव्य इमारत उभी राहणार. मुंबईत प्रशासकीय कामकाजासाठी आलेल्या बिहारींसाठी विशेष व्यवस्था, तर बिहार भवन उभारू देणार नाही. राज ठाकरेंच्या मनसेची गर्जना. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती. विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे नवीन यांची बिनविरोध निवड. उद्या औपचारिक घोषणा. जागतिक अस्थिरतेमुळे चांदीची विक्रमी वाटचाल. आजचा दर 3,04,000 प्रति किलो. भाव वाढल्यामुळे ग्राहकांची चांदीकडे पाठ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.